Hey guys, good morning. It's day 2 of Gujarat and I am already running late because I was very tired yesterday and मी लवकर उठलेच नाही यार. कसं हंतरुणातनं उठून आवरून मी आले मेकअप करून. I didn't do any kind of makeup, okay? मग कसं तसं करून आवरून आले and I was thinking की we will use any source of transport to reach the Pavagadh. And I can't believe it. आम्ही चालत चाललो इथेपर्यंत. त्या गडाच्या पायथ्याला सुद्धा आम्ही चालत. बंद आहे. आणि बॅड लक ते आम्ही आलो की यार काय रोपवे बंद. I can't say. आम्हाला झालेलं आहे बस, पण हे सगळे अजून यंग लोकांच्या सारखं आहे. Look at their energy, guys. Extreme. देखिए इस मासूम चेहरे को देखिए सब लोग. विश्वासघात हुआ है हमारा, षडयंत्र हुआ है हमारे साथ. आम्हाला आधी सांगितलेले की 1500 पायऱ्या आहेत अँड वी आर ऑलरेडी ऍट द 1500 पायऱ्या आणि आता फोन येतोय की 1500 ने 1700. आम्ही काय सांगितलं नव्हतो का म्हणजे अज्ञानामध्ये सुख असतं. काय घंटा अज्ञानमध्ये विश्वासघात आहे. शकुनी मामा सांगताना सांगितलं आम्ही. इट्स नॉट डन. 1700 पण आहे का नाही माहित नाही अजून. मला तर वाटायला लागले 2200ला 1750. विश्वास उड गे. 1750 जरा पुढे या म्हणाला नाही. It's very disappointing, but we are going to do. Guys, finally 1700 पायऱ्याच्या दोन आम्ही वर आलेलो आहोत. पण एवढ्या वर येऊन आम्हाला जे दर्शन झालेलं आहे ते खूपच चांगलं झालेलं आहे. आमची मम्मी तर खूप खूप खुश आहे. आनंद हो गया, तृप्त हो गया. The spiritual places like just unmatchable. दर्शन एवढं वैताग करून आलो होतो आम्ही वर, बट इट्स वर्थ इट गाईज. त्यांना पण हे आता आल्यात म्हणा. हे बघा हे ले सगळे. कसं वाटलं प्रवास इथपर्यंत? खरं मंदिरात गेल्यावर सगळं जाते, छान वाटते. कसं वाटायला, भीती वाटायला. कुणाला इथं भीती वाटत आहे? भीती नाही, छानच जरा बघा ही पाठीमागचा खडा. पहिल्यांदा बसलोय बाबा. पण खाली बघण्यास अक्का सगळ्याला घाबरत असते. बघा गाईस पूर्ण खडा आहे त्याच्या पुढं. कान व्हायला लागल्या. काय झालंय आता आम्ही चाललो आहे जुनागडला आणि ते पण रिक्षामधून. दॅट्स व्हेरी वंडरफुल एक्सपिरियन्स. त्याकडे सगळी खूप शॉपिंगला जात असल्यामुळे खूप एक्साइटेड झाल्यामुळे असं काय आर्टिकाचा काही संबंध नाही आहे, बट असं जरा एक्सपिरियन्स असं असावं. हे बघा हे मॅच बघत सुयोग पाटील. काय वाटते कोण जिंकावा आज? जुनागडला जावा, काय फरक पडत नाही. आणि ह्या मॅडम ओव्हर ऍक्टिंग करत गॉगल घालून. आणि आम्ही शॉपिंग करणार आहे, सो आम्ही बँकला आमच्या सोबतच घेऊन चाललो आहोत. स्विस बँक. स्विस बँक. आता चाट्यात तुम्ही होता माझ्या बरोबर. जुनागड की गलियों में घुमा के हमें जुनागड दुसऱ्यांच्या घरात घेऊन चाललंय हे पोरगा आम्हाला. मॅम पाहिजे. तू काय बस, तू उलपाटन आलती ते बघ. अगं 400 मीटर आहे हे कधीच. अँड बाय द वे आता सगळ्यांचा झालेला आहे मूड ऑफ, की जुनागड इज वन ऑफ द गुड मार्केट्स इन इंडिया अँड ते संडेला बंद असतं. अँड टुडे इज संडे. इट्स जस्ट प्युअर नॉनसेन्स गोइंग ऑन गाईज. आम्हालाच काही कळत नाही आम्ही काय करतो. गाईज यात दुखी माणसं म्हणजे हे दोन आहेत बघा. हे एक माणूस पर्स भरून पैसे घेऊन आले होते शॉपिंग करणार म्हणून. दुकानात पण
किती दुःख आहे यांच्या चेहऱ्यावर. त्या सगळ्यात दुःखी आहे. 3 मेंबर आमच्यात खूप 4 मेंबर झाला सगळ्यात दुःखी आहे तिथे. वाईट वाटले. कुणाच्या घरी पाहुण्यांच्या घरी घेऊन गेली होती, कुणी चहा पाणी सुद्धा दिले मी नाही तुझं पोरग नेलं होतं तिथे. मी नाही नेलं रस्ता चुकवत गुगल माता कुठं कुठं नेईल सांगता येत नाही. कोण सांगाले मग कशाला लावलेलं असं ते. तुझं बघून मी लावलेलो. हा माझाच आदर्श घेत. ग बरं मी तुझं डोकं पण उलटत आहे इंटरनेट पण. असं मी चला बाय बाय बंद कर. माहिती आहे. तुम्हारा नाम क्या बता? कितने साल के हो तुम? 10. अब बड़े क्यूट हो यार. और डोसा भी अच्छा बनाया थे. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आता जुनागडच्या स्ट्रीट्सवर आहे अँड वी आर एक्सप्लोरिंग द स्ट्रीट फूड्स ऑफ जुनागड. अँड असं म्हटलं जातं की इथे गोळा खूप चांगला मिळतोय. सो शेवट आहे. सगळ्यांचे रिव्ह्यूज ऐका जास्त. खूपच मस्त. अजून कधीच असला गोळा खाल्ला. शेवट आहे. एकदम बेस्ट. खूपच छान. आमच्याकडे असे फ्लेवर गोळ्याचे मिळत नाही, तसे हां मी पण बटरस्कॉच फ्लेवर घेतलेला अँड आय जस्ट हॅव टू से असा गोळा पहिल्यांदाच खाल्ला. इट्स व्हेरी डिलिशियस गाईज. इट्स व्हेरी डिलिशियस. आता आम्ही वापस जातोय अँड जुनागड फिरून झालेलं आहे आमचं अँड सगळे बायका ऑलरेडी गेलेले आहेत. मी थोडेच लोक राहिलो होतो अँड आम्हाला रिक्षा खूप छान भेटली आहे. मी आणि अशी लोक हे बघा असं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं माझं असं उलटं बसून जाणे. सो आज ते फायनली पूर्ण झालेलं आहे. पहिला 2 व्हीलर बसलो होतो, आता रिक्षामध्ये. इट्स खूप छान एक्सपिरियन्स वाटते. आम्हाला खूप मजा येते. येणारे जाणारे सगळे आमच्याकडे बघत आहेत. लाज वाटायला पाहिजे